2026च्या जनगणनेत ओबीसी संवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं संदीप अशोकराव रोडे यांचे नेतृत्वात तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देऊन 2026च्या जनगणनेत ओबीसी संवर्गासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे ओबीसी संवर्गाची अचूक लोकसंख्या मोजण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करणं गरजेचं असल्याचं देखील संदीप रोडे यांनी निवेदन देताना सांगितलं। होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम न टाकल्यामुळे आज मोर्शी तालुक्यातील ओबीसी बांधव इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते व आज तहसीलदार महोदयांना त्यांच्या पुढे ओबीसीची जे मागणी आहे, ज्या पद्धतीने एससी आणि एसटीचा कॉलम हा जातनिहाय जनगणनेत समाविष्ट केला गेला, त्याच पद्धतीने ओबीसीचा सुद्धा कॉलम त्यात समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक होतं। आजपर्यंत जेवढ्याही जनगणना झाल्या त्या एकाही जनगणनेत ओबीसीची गिनती झालेली नाही आहे। गावात जनावर किती आहे, जंगलात प्राणी किती आहे, वाघ किती आहे हे प्रत्येक वेळा मोजले जाते। यापेक्षा जास्त काय तर तृतीयपंथी लोक गावात किती आहे हे सुद्धा मोजले जाते, परंतु गावात एकूण ओबीसी किती आहे याचा अजूनही अधिकृत आकडा शासनाजवळ नाही आहे। तर तेच मागणी करण्यासाठी आज आम्ही मोर्शी तालुक्याच्या वतीने इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। मोर्शी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपल्या घरी ज्यावेळेस जनगणना करण्यासाठी जो कोणी कर्मचारी येईल त्याला आवर्जून तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की ओबीसीचा कॉलम त्यात का नाही, ओबीसीचा हक्क अधिकार का नाही। म्हणून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी जनगणनेत तर सहभाग आपल्याला दर्शवायचाच आहे, आपली गिनती करून घ्यायचीच आहे, परंतु आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की ओबीसीचा समावेश त्यामध्ये का केला गेला। सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वाचा आदर राखून केंद्र शासनानं यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचं देखील विद्यमान तहसीलदार सागर ढवळे यांना दिलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आलं आहे। निवेदन देतेवेळी संदीप अशोकराव रोडे यांच्यासह प्रियदर्शन पुंड, ऋत्विक मेंढे, सार्थक मेंढे, मिलिंद हेडाऊ, आकाश मोजरे, नितीन विघे, नरेंद्र रामटेके तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाण यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।